नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। एक मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। कोणत्या साहित्यिकांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर कुसुमाग्रज यांचा साजरा केला जातो। अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले मुख्यमंत्री वायुश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। भारत आणि कोणत्या देशादरम्यान हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे? उत्तर जपान यामध्ये केलेला आहे। 50 मेगावॅट क्षमतेचे गुजराई सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश मध्ये आहे। पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे, जे देशातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज आहेत? उत्तर गुजरात राज्यामध्ये केलेले आहे। स्टाफ अंडर 16 महिला चॅम्पियन स्टाफ अंडर 16 वुमन्स चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? उत्तर नेपाळमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। डिफेन्स सिक्युरिटी कॅप्टन्सने 25 फेब्रुवारी 2024 रोजी कितव्यांदा स्थापन दिवस साजरा केला? उत्तर 77वा स्थापन दिन साजरा केला। नवी दिल्लीतील भारत मंडपने येथे भारत टॅक्स 2024 चे उद्घाटन कोणी केले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। राजस्थानामध्ये कोणत्या कंपनीने आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? उत्तर NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांनी केलेले आहे। नुकतेच तुतारी फुगवणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह कोणत्या पक्षाला देण्यात आले आहेत? उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना दिलेले आहे। 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान काय आहे? उत्तर 80वे स्थान आहे। भारतातला सर्वाधिक रामसर स्थळे असलेले 2 राज्य कोणते? उत्तर 1 तामिळनाडू 16, 2 उत्तर प्रदेश 10 हे राज्य आहे। भारताचे सध्याचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? उत्तर हिरालाल समीर हे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त आहे। भारतातील पहिले गीत शक्ती रिसर्च संस्थे स्थापन करण्यात आलेले आहे? उत्तर IIM शिलाँग हे करण्यात आलेले आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उत्तर नर्मदा नदीच्या काठावर आहे। उराई सौर आणि ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश मध्ये आहे। कोणत्या भारतीय राज्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्री स्टार्टअपसाठी स्मार्ट कार्ड लॉन्च केला आहे? उत्तर तामिळनाडूने लॉन्च केलेला आहे। बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग सेंटर उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आसाम मध्ये करण्यात आलेले आहे। कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर रशियावर केलेली आहे। आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी केलेली होती। राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? उत्तर सर SM होमा हे होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? उत्तर सरोजिनी नायडू ही होती। काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते? उत्तर मुंबई येथे पहिले अधिवेशन भरलेले होते। स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते? उत्तर लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते। डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू या पुस्तकाचे लेखक आहेत। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? उत्तर आहे रायगड किल्ल्यावर झालेला होता। ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत। शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? उत्तर कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली आहे? उत्तर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घोषणा केलेली आहे. मुलींसाठी पहिली शाळा कुणी सुरू केली होती? उत्तर महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केलेली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर महात्मा फुले यांनी केलेली आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांना असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर तुकडोजी महाराज यांना ओळखलेले जाते. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहेत? उत्तर दर्पण हे पहिले वृत्तपत्र आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे? उत्तर महर्षी धोंड केशव कर्वे ही महाराष्ट्रातील पहिली पुरस्कार मिळवणारी व्यक्ती आहे. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर 26 जानेवारी 1960 रोजी अंमलात आली. लोकसभेची किमान जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? उत्तर 552 लोकसभेची सदस्य संख्या असते. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? उत्तर 250 एकूण सभासद इतकी संख्या असते. राज्यसभेचे एकूण किती सदस्य निवडून येतात? उत्तर 238 सदस्य हे निवडून येतात. राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? उत्तर 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती हे करतात. राज्यसभेच्या सभादाराची मुदत किती वर्षांची असते? उत्तर 6 वर्षांची असते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उत्तर उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? उत्तर 48 सदस्य इतके निवडलेले जातात. महाराष्ट्र राज्यसभेचे किती सदस्य निवडलेले जातात? उत्तर 19 महाराष्ट्र राज्यसभेचे सदस्य निवडलेले जातात. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? उत्तर राष्ट्रपती हे सैन्य दलाचे प्रमुख असतात. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहे? उत्तर भारतात सध्या 25 सध्या उच्च न्यायालय आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते? याचे उत्तर आहे 78 इतकी विधान सदस्यांची संख्या असते. विधानसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर स्थायी कायमस्वरूपीचा हा कार्यकाळ असतो. भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? उत्तर शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे. दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? उत्तर महाराष्ट्र हे राज्य उत्पादन आहे. 1 रुपयांच्या नोटेवर कोणाचीही सही असते? उत्तर वित्त सचिवांची सही असते. 100 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर यांची सही असते. ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबवला गेला होता? उत्तर राजीव गांधी यांच्या काळात राबवला गेला होता. महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना केव्हा झाली? उत्तर 1 मे 1962 रोजी झाली. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? उत्तर ग्रामसेवक हा सचिव असतो. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्या किती असते? उत्तर 7 ते 17 सदस्य संख्या असतात. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता? उत्तर पंचायत समिती हा महत्त्वाचा दुवा आहे. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? उत्तर स्थायी समिती सर्वात महत्त्वाची समिती आहे. गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो? उत्तर तहसीलदार कोतवालाची नेमणूक करतो. 7/12 उतारा कोण देतो? उत्तर 7/12 उतारा तलाठी देतो. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख कोण असतो? उत्तर जिल्हा अधिकारी हे प्रमुख असतात. गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतं? उत्तर पोलीस पाटील हे काम करतात. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती असते? उत्तर 34 इतकी असते. सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? उत्तर 8 ही ग्रहांची संख्या आहे. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? उत्तर 1 उपग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर
गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण? उत्तर नील आर्मस्ट्रॉंग हे पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती आहे. पृथ्वीच्या स्वभोवती फिरण्यास काय म्हणतात? उत्तर परिवलन असे फिरण्यास म्हणतात. रिश्टर स्केल काय आहे? उत्तर भूकंप मापक हे रिश्टर स्केल आहे. दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे? उत्तर अटलांटिकामध्ये उभारलेले आहे. जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? उत्तर रात आंधळेपणाचा रोग होतो. कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढलेली आहे? उत्तर लुई पाश्चरने रेबीजची लस शोधून काढलेली आहे. डेसिबल ही कशाचे एकक आहे? उत्तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? उत्तर 37 अंश इतके असते. सैनिकी पेशी कोणत्या पेशींना म्हणतात? उत्तर पांढऱ्या पेशींना म्हणतात. उस्ताद बिस्मिल्ला खां हे कोणत्या वाक्याशी संबंधित आहे? उत्तर शहनाई याच्याशी संबंधित आहे. बिहू हा लोक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आसामशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा साजरा असतो? उत्तर 14 ऑक्टोबर रोजी साजरा असतो. केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता? उत्तर अर्जुन पुरस्कार असतो. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात? उत्तर डॉक्टर होमी भाभा यांना म्हणतात. मॅकमोहन ही रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे? उत्तर भारत आणि चीन या दरम्यान आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर नाईल नदी ही सर्वात लांब नदी आहे. डॉक्टर अभय भंग आणि डॉक्टर राणी भंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गडचिरोलीमध्ये आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? उत्तर 7 ते 17 सदस्य संख्या इतकी असते. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्वाचा दुवा कोणता असतो? उत्तर पंचायत समिती हा महत्वाचा दुवा असतो. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती? उत्तर स्थायी समिती ही सर्वात महत्वाची आहे. गावात कोतवालाची नेमणूक कोण करतं? उत्तर तहसीलदार नेमणूक करतो. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख कोण असतो? उत्तर जिल्हा अधिकारी असतो. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? उत्तर 34 इतकी आहे. सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? उत्तर 8. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? उत्तर 1 उपग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण? उत्तर नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला व्यक्ती आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस ही सर्वात आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी नदी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? उत्तर आहे बल्लारपूर ही सर्वात मोठी आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा माती कोणती? उत्तर आहे या प्रश्नाचे उत्तर आहे रेगूर मृदा ही आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई उपनगर हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली हे आहे. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे सावित्रीबाई फुले हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे रत्नागिरी हा जिल्हा आहे. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली हा आहे. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात?
या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई यास म्हणतात. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई ही राजधानी आहे. 7 बेटांचे शहर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई हे आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा कोणता? उत्तर आहे अहमदनगर हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील कुस्तीगिरीचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर हा जिल्हा. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली हे आहे. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे जळगाव हे आहे. महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे नांदेड हे आहे. मुंबईच्या परभागास कोणत्या शहरास म्हणतात? उत्तर आहे नाशिक हे आहे. आपल्या देशाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे भारत हे नाव आहे. भारताची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली ही राजधानी आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तिरंगा हे आहे. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रगीत कोणते आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे जन गण मन हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रीय फूल कोणते आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. हिम ऋषीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संभाजीनगर हे आहे. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सावंतवाडी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा आहे.